नमस्कार. तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गती विच्छेदः प्राणायामः. पदच्छेद असा: तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोः गतिविच्छेदः. पतंजली योगसूत्रातील साधनपाद या द्वितीय अध्यायातील हे 49वे सूत्र आहे. अर्थ असा: अष्टांग योगापैकी आसनस्थैर्यानंतर श्वास म्हणजे पूरक आणि प्रश्वास म्हणजे रेचक यांची गती कमी करीत करीत ती थांबविणे म्हणजे प्राणायाम होय. असा प्राणायाम फलदायी असतो. पूरक म्हणजे श्वास आत घेणे आणि रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे. श्वसन तर जीवनाचा आद्य असा महत्त्वाचा आधार आहे. पाणी आणि अन्नाचा क्रम हा त्यानंतर लागतो. जोवर श्वसन चालू तोवरच जीवन आहे. आपले श्वसन चालते तोवर आपले चित्तही हे चंचल राहत असते. त्यात भाव आणि विचार हे चालूच असतात. विचार स्थिरता, भावनांची स्थिरता आणि वृत्तीचा निरोध पाहिजे असेल तर तो प्राणायामामुळे मिळतो. शरीर स्थिर, शिथिल आणि सुखद बैठकीत ठेवून म्हणजे डोके, मान आणि पाठीचा कणा सरळ उभ्या पातळी ठेवून अशा निरुपद्रवी आसनस्थितीत प्राणायाम करावा. प्राणायामात बुद्धिपुरस्सर श्वासप्रश्वास संथ आणि काही वेळ थोड्या वेळासाठी तो पूर्णपणे थांबवावा म्हणजे कुंभक करावा. प्राणायाम हा शरीरातील ऊर्जेचा विस्तार करतो आणि त्याचे नियंत्रण पण करतो. प्राणायामाने ज्ञानातील प्रतिबंध दूर होतात, चित्त शुद्ध होते आणि चित्तशुद्धीने चित्त, धारणा, ध्यान व समाधी ही अखेरची योगांगे करण्यास योग्य होते.